आणि आता आपण सुरुवात करूया 25 मिनिटं 50 बातम्यांना। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळं काही आलबेल असल्याचा दावा शरद पवारांसह सगळेच नेते करत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचा दावा सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेकडून होतोय। विरोधी पक्षनेते अजित पवार अस्वस्थ असल्याचा दावा स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी मंत्री दादा भुसेंनी केला आहे। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री हे फक्त 8 दिवस राहतील असा दावा चंद्रकांत खैरेंनी केलाय। चंद्रकांत खैरेंच्या या दाव्यावर संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय। विरोधकांना फक्त बातम्या पेरून आनंद घ्यायचा असल्याचं त्यांनी म्हटलंय। एवढीच जर तुमच्यात धमक असेल तर राहुल गांधी जेव्हा महाराष्ट्रात येतील तेव्हा त्यांच्या केसाला धक्का लावून दाखवा, जशास तसं उत्तर देऊ असं आव्हान नाना पटोले यांनी नाव न घेता बावनकुळेंना दिलंय। बेरोजगारी वाढवली, महागाई वाढवली, पण जनतेची माफी कोण मागणार यांची उत्तरं आधी भाजपनं द्यावीत असंही नाना पटोले यांनी म्हटलंय। राहुल गांधी मातोश्रीवर येणार असा कार्यक्रम अद्याप ठरलेला नाही। राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर प्रतिवाद करण्याऐवजी फक्त राजकारण सुरू आहे। मात्र राहुल गांधींना जेव्हा महाराष्ट्रात यायचंय तेव्हा ते येतीलच, ते घाबरणारे व्यक्तिमत्व नाहीत असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय। राहुल गांधी यांच्या संभाव्य मातोश्रीवरील भेटीच्या अनुषंगानं मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। उभारी कशी घ्यायची यासाठी 2 पक्ष भेटतायत असं ते म्हणाले। तर राजन साळवी रत्नागिरीत उभे राहिल्यास वाजत गाजत स्वागत करू असा उदय सामंत यांनी म्हटलंय। संविधानाचा बचाव करण्यासाठी एकत्र येतोय म्हणणारे विरोधक आपली खुर्ची बचाव आणि घराणेशाहीसाठी एकत्र आलेले आहेत अशी टीका माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी केलेली आहे। वडिलांच्या जीवावर खासदार झालेल्या सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांवर टीका करू नये असा टोला देखील त्यांनी लगावला। गेल्या 2.5 वर्षांच्या सरकारमध्ये महाविकास आघाडीनं किती निधी दिला याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि नंतरच आमच्यावर आरोप केले पाहिजेत। महाविकास आघाडीत समन्वय नाही, किती भेटले तरी समन्वय गरजेचं असतं, विचारांमध्ये समन्वय असला पाहिजे। हे कितीही एकत्र बसले तरी त्यांचा काहीही उपयोग नाही असं सहकार मंत्री अतुल सावे यांनी म्हटलंय। सध्या निवडणुकांचा बाऊ होतोय। बीआरएस सारखे अनेक पक्ष महाराष्ट्रात येतील आणि युती करण्यासाठी चाचपणी करतील। मात्र भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे। बीआरएस सारखे अनेक पक्ष येतील जातील, त्याचा महाराष्ट्रातल्या जनतेवर कोणताही परिणाम होणार नाही असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीच्या वज्रमुठीला भेगा पडलेल्या नसून सभा झाल्यावर या वज्रमुठीचा ठोसा बसेल असं प्रत्युत्तर अरविंद सावंत यांनी दिलंय। वाशिममध्ये त्यांनी कार्यकर्ता बैठक घेतली, त्यानंतर ते बोलत होते। नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांची मालेगाव चाळीसगाव फाट्यावर स्टंटबाजी पाहायला मिळालेली आहे। दादा भुसेंच्या कारला कट मारून एक टेम्पो सुसाट वेगानं पुढे गेला। त्यावर संशय आल्यानं दादा भुसेंनी तब्बल 4 किलोमीटर या टेम्पोचा पाठलाग केला आणि जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्याला पकडूनही दिलं। जळगाव शहरातल्या रेल्वे स्टेशन परिसरात आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते। दंगल करणारे किती दिवस मजा करतात हे आम्हाला माहिती आहे। दंगलखोरांच्या यादीत एक वेळ माझंही नाव होतं असा खुलासा त्यांनी केलाय। सावंतवाडीतील आठवडी बाजार तत्काळ हटवण्याचे आदेश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी दिले। तर दीपक केसरकरांनी आठवडी बाजार उठवून दाखवावाच, त्यांची कुंडली बाहेर काढू असा थेट इशारा भाजपचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिलाय। कर्नाटकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे। 50 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटकमध्ये आपले उमेदवार देणार आहे। महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत असताना कर्नाटकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं आता वेगळी चूल मांडल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। ज्येष्ठ अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा यांनी राज्यपाल रमेश बैस यांची मुंबईतल्या राजभवनात सदिच्छा भेट घेतली। यावेळेला चित्रपट निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी देखील उपस्थित होते। राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातनं किमान 75,000 लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देणारी शासकीय योजनांची एक अभिनव जत्रा 15 एप्रिलपासून सुरू होतीये। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनानं उत्तम नियोजन करावं अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत। अकोला तालुक्यातल्या 69 गावांच्या पाणी पुरवठा योजनेला सरकारनं स्थगिती दिल्याच्या विरोधात ठाकरे गटातले आमदार नितीन देशमुखांनी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष यात्रा सुरू केली आहे।
69 गावातल्या खाऱ्या पाण्याचा टँकर घेऊन आमदार, जिल्ह्यातले सरपंच आणि ग्रामस्थांसह नागपूरकडे निघाले. पुण्याच्या इंदापूरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालंय. यावेळेला निमगाव केतकी परिसरातील वीज कोसळून एका गायीचा मृत्यू झालाय तर एक गाय जखमी झाली आहे. अहमदनगरमध्ये झालेल्या अवकाळी पावसानं झेंडूच्या शेतीचं अतोनात नुकसान केलेलं आहे. श्रीगोंद्यातल्या पिंपरी कोलंदरमध्ये 2 एकर झेंडूच्या शेतीचं नुकसान झालंय. बारामतीच्या करावागज गावात भरलेल्या भैरवनाथाच्या यात्रेत 12 गाड्या ओढण्यात आल्या. शेकडो वर्षांपासूनची ही परंपरा आजतागायत कायम आहे. सांगलीमध्ये देशातल्या सगळ्यात मोठ्या रुस्तमे हिंद बैलगाडी शर्यतीमध्ये बकासूर आणि महिब्या बैल जोडीनं मैदान मारत थार गाडी जिंकली. पण यानंतर थार गाडी कोण घेणार यावरनं तिढा निर्माण झाला होता. अखेर आयोजकांनी थेट दोन्ही मालकांना प्रत्येकी एक थार गाडी दिलेली आहे. अक्षय्य तृतीया तोंडावर आल्यानं सोने चांदीच्या दरांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. जळगावात सोन्याच्या किमतीनं 63,000वर उसळी घेतलेली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांच्या चिंता वाढल्याचं दिसतंय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर शनिवारी दुपारी 2 वाजल्यापासून रविवारी 16 एप्रिल रात्री 11 पर्यंत अवजड वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांनी हायवेवर वाहनांची गर्दी असेल. शिवाय नवी मुंबईमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून लोक येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेतला गेलाय. पुण्यातल्या मंचर शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी अवघ्या 2 तासात 12 जनावरांवर हल्ला केलाय. जखमींमध्ये जनावरांव्यतिरिक्त लहान मुलांचाही समावेश आहे. 9 जणांना मंचर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं गेलंय. 3 जणांना पुण्याला हलवण्यात आलंय. मंचर नगरपंचायतीनं अखेर पिसाळलेल्या कुत्र्यांना मारून टाकलंय. बीडमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. शहरातल्या दिलावर नगर भागात एका 7 वर्षीय मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली असून जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. नांदेडमधल्या शिवा एग्रो इंडस्ट्रीज या खत कारखान्याची केंद्रीय पथकाकडून तपासणी केली जाते. कारखान्यात केंद्राच्या रसायन आणि खत मंत्रालयाचे अधिकारी चौकशी करतायत. तपासणीबाबत गुप्तता पाळली जाते. सातारा शहर आणि ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं शहापुरात भीम अनुयायांनी रोषणाई करत रॅली काढली. यावेळेला हजारोंच्या संख्येनं भीम अनुयायी सहभागी झाले होते. पुण्यामध्ये आंबेडकर जयंतीचा जोरदार उत्साह दिसला. दांडेकर पूल चौकात गौतम बुद्धाच्या मूर्तीचा भव्य दिव्य देखावा साकारण्यात आला. तसंच चौकाचौकातनं जयंतीच्या मिरवणुका सुद्धा काढल्या गेल्या. उल्हासनगरमधल्या काही धावपटूंनी उल्हासनगर ते चैत्यभूमी आणि चैत्यभूमी ते पुन्हा उल्हासनगर असा तब्बल 132 किलोमीटरचा प्रवास धावत करत बाबासाहेबांना अनोख्या प्रकारे मानवंदना दिलेली आहे. त्यामुळे या धावपटूंचं आणि त्यांनी या अनोख्या पद्धतीनं दिलेल्या मानवंदनेचं कौतुक होत आहे. वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. यावेळेला विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. उधमपूरच्या बैन गावातील बेनी संगम इथं बैसाखी उत्सवाच्या दरम्यान फुटब्रिज कोसळला. या घटनेमध्ये 6 जण जखमी झाले. पोलीस आणि इतर पथकं घटनास्थळी तातडीनं पोहोचली होती आणि बचाव कार्याला देखील सुरुवात करण्यात आलेली होती. कैथलमध्ये अंबाला रोडवर बसवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला. अपघाताची ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेली आहे. जखमींवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचं छायाचित्र असलेलं पोस्टर फाडणाऱ्या कुत्र्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विजयवाडा इथल्या महिलेनं या कुत्र्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. अरविंद केजरीवाल सरकारनं आजपासून दिल्लीवासियांना विजेवर दिली जाणारी सबसिडी बंद केलेली आहे. त्यामुळे आजपासून दिल्लीमध्ये मोफत वीज बंद झालेली आहे. शुक्रवारी दिल्लीच्या वीज मंत्री आतिशी मार्लेना यांनी ही घोषणा केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआय चौकशी होणार आहे. दारू घोटाळ्या प्रकरणी येत्या 16 तारखेला अरविंद केजरीवाल यांना सीबीआयनं चौकशीला बोलावल्याची माहिती मिळतेय.
अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये एका डेअरी फार्ममध्ये झालेल्या स्फोटामुळे जवळपास 18,000 गायींचा मृत्यू झालाय. हा स्फोट इतका भयानक होता की जवळपास तासभर डेअरी फार्मवर आगीच्या ज्वाळा आणि काळाकुट्ट धूर पसरलेला होता. या स्फोटामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानमधल्या गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची आणि तिथल्या भयान वास्तवाचं दर्शन घडवणाऱ्या बलोच या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर रिलीज झालाय. या टीजरमध्ये चित्रपटाची भव्यता पाहायला मिळतेय. अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची मुलगी निसा देवगण ही तिच्या लुकमुळे चर्चेत असते. निसाचं नाव अनेक वेळेला फोटोग्राफर्स न्यासा निशा असं घेत असतात. या व्हिडिओमध्ये निसा ही तिच्या नावाचा उच्चार कसा करायचा हे फोटोग्राफर्सना सांगताना दिसतेय. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अशातच नवाजुद्दीनच्या आगामी जोगिरा सारा रारा या चित्रपटाचा टीजर रिलीज झालाय. त्यात नवाजुद्दीनचा कॉमेडी अंदाज पाहायला मिळतोय. अनुराग कश्यप दिग्दर्शित केनेडी चित्रपटाचा प्रीमियर कान्स चित्रपट महोत्सवात होणार आहे. यामध्ये सनी लिओन आणि राहुल भट्ट प्रमुख भूमिकेत दिसतील. सनीनं तिचा चित्रपटातला लुक देखील शेअर केलाय. आलिया भट्टनं लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्तानं रणवीर सोबतचे काही खास फोटो पोस्ट केलेत. आलियानं या फोटोजना कॅप्शन देताना आनंदाचा दिवस असं म्हटलंय. दिवंगत अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या 67व्या वाढदिवशी कुटुंबियांनी आणि मित्र परिवारानं त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळेला त्यांच्या मुलीनं वंशिका हिनं त्यांना लिहिलेलं पत्र वाचून दाखवलं. यावेळेला सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी एक दुःखी गाणं सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं. त्यावर चाहत्यांनी विचारणा केल्यानंतर त्यांनी आणखी एक व्हिडिओ बनवून मी ठीक आहे, मी केवळ माझं आवडतं गाणं गायल्याचं स्पष्ट केलंय. रितेश आणि जिनेलियाचा वेड हा सिनेमा OTTवर धुमाकूळ घालायला सज्ज आहे. येत्या 28 एप्रिलपासून वेड हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. सनी देओलनं गदर 2च्या सेटवरचे काही फोटो शेअर केलेत. गदरमधला तारा सिंगचा हा लुक पाहून चाहते खुश झाले. KGF या चित्रपटाचे दोन्ही भाग प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. आज या सिनेमाच्या तिसऱ्या भागाविषयीची मोठी अपडेट समोर आलेली आहे. चित्रपटाला 1 वर्ष झाल्याच्या निमित्तानं निर्मात्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात पुढच्या भागाविषयीची मोठी अपडेट दिली गेली आहे. हॅरी पॉटर फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. HBO Max या OTT प्लॅटफॉर्मवरनं आता या प्लॅटफॉर्मच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हॅरी पॉटरच्या टेलिव्हिजन सिरीजची माहिती देण्यात आलेली आहे. त्यांची ही पोस्ट पाहून हॅरी पॉटर फॅन्स खुश झाले. प्रागमधील म्युनिसिपल लायब्ररीमधील बुक टॉवर जगप्रसिद्ध आहे आणि हा खास टॉवर बनवण्यासाठी हजारो पुस्तकांचा वापर करण्यात आलेला आहे. यातील एक जरी पुस्तक बाहेर काढलं तर हा टॉवर पूर्णपणे कोसळून जाईल. एकदा या टॉवरची रचना तुम्हीच पहा. एका कामगारानं 4 कुत्र्यांना पाळलंय आणि हे कुत्रे मालकाच्या मागे ओझी घेऊन वाहताना दिसतायत. ज्याप्रमाणे गाढव सामानांची वाहतूक करतो अगदी त्याचप्रमाणे हे 4ही कुत्रे सामान घेऊन जाताना दिसतायत. कलिंगडाचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती कलिंगडावरील साल अगदी सहजतेनं काढतीये. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक जण संताप व्यक्त करतायत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच 25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.